जिल्ह्यातील सर्व आदरणीय अधिकारी वर्ग, त्याचबरोबर उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांचं मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित विस्तार अधिकारी तथा नोडल अधिकारी आदरणीय पिंपरकर साहेब हे देखील उपस्थित आहेत। त्याचबरोबर तंत्रस्नेही शिक्षक शेरकर सर, आंबेकर सर यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतो। आणि आज ज्यांचा या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे ते आदर्श शिक्षक जिल्हा परिषद पिंपळगाव रोठा या शाळेचे आदरणीय संभाजी नरवडे सर या ठिकाणी आपल्याला पुढील 1 तास मार्गदर्शन करणार आहेत। ते ज्या विषयावरती मार्गदर्शन करणार आहे आज गणित या विषयावर, त्यांचा जो घटक आहे अपूर्णांक, त्यामध्ये व्यावहारिक अपूर्णांक व समच्छेद व भिन्न अपूर्णांक, त्यामधील लहान मोठेपणा व चढता उतरता क्रम या विषयावरती या ठिकाणी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील 1 तास मार्गदर्शन करणार आहे। त्यांचे मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण आपल्या तासिकेला सुरुवात करावी। आजच्या 5वी शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेच्या तयारीच्या निमित्तानं या वर्गामध्ये आपणा सर्व विद्यार्थ्यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो आणि या ठिकाणी माझ्या मार्गदर्शनाला सुरुवात करतो। ह्या तासिकेमध्ये आपण जो घटक अभ्यासणार आहोत तो गणित या विषयाचा आहे। तर आपण या ठिकाणी आज अपूर्णांकामध्ये व्यवहारी अपूर्णांक हा जो महत्वाचा घटक आहे या शिष्यवृत्तीच्या तयारीच्या दृष्टीनं तो आपण अभ्यासणार आहोत। या ठिकाणी आपण या 5वीच्या तयारीच्या दृष्टीनं अपूर्णांकाला सुरुवात करत आहोत। याचा अर्थ असा की तुम्हाला व्यवहारी अपूर्णांक इयत्ता 4थी मध्ये तुम्ही अभ्यासलेला आहे आणि हे अभ्यासत असताना त्याच्यामध्ये जे काही संज्ञा आहेत, जे काही शब्दप्रयोग आहेत ते आपल्या ओळखीचे झालेले आहेत आणि यामध्ये आपण अभ्यासत असताना तुम्हाला अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे शब्द येऊन गेलेले आहेत। इयत्ता 4थी मध्ये आपण या ठिकाणी जर पाहिलं तर त्या पुस्तकामध्ये आपण अपूर्णांक हा घटक शिकत असताना आपण काय पाहिले एकदा आपण त्याच्यावर नजर फिरूया आणि मग आपण आपल्या तासिकेला पुढच्या सुरुवात करूया। तर पहा या ठिकाणी 4थीच्या पुस्तकातील अपूर्णांक हा जो घटक आहे या घटकावर आधारित तुम्ही इयत्ता 4थी मध्ये काय शिकलेले आहात हे या ठिकाणी तुमच्या समोर मी त्या पुस्तकातलं हे 5-6 पानांचं या ठिकाणी मी PDF घेतलेली आहे। यामध्ये पहा सुरुवात आहे अपूर्णांकाचा अर्थ व लेखन। तर तुम्ही अर्धा, पाव आणि पाऊण हे इयत्ता 4थी मध्ये शिकलेले आहात। त्यानंतर अपूर्णांकाचे वेगवेगळे अर्थ तुम्ही शिकलेले आहात। त्यानंतर पहा ही सारणी तुम्ही पूर्ण केलेली आहे। 4/5 हा अपूर्णांक घेऊन तो बेरीज रूपात कसा मांडायचा, त्याच्यानंतर त्याची
त्या पटरूपात कसा मांडायचा, अशा प्रकारची ही एक सारणी आहे. त्यानंतर तुम्ही हा जो त्याच्यावरचा स्वाध्याय हा पूर्ण सोडवलेला असून या ठिकाणी तुम्ही 2.25, सव्वा 2 आणि 3.25 याचा अर्थ, त्याचप्रमाणे 2.5, 1.5, 3.5, 4.5 ह्याचा अर्थ, त्याच्यानंतर पाऊण किंवा पावणे, 1, 2.25, 2.25 अशा पद्धतीचे तुम्ही या ठिकाणी तुम्ही अर्थ चौथीच्या पुस्तकात शिकत असताना तुम्ही पाहिलेले आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही अपूर्णांकांची तुलना इयत्ता 4थी मध्येच करायला शिकलेले आहात. अपूर्णांकांची तुलना करत असताना तुम्हाला अनेक पद्धतीची तुम्ही उदाहरणं अभ्यासलेली असतील आणि 4थीच्या वर्गात असताना तुम्ही मिशन आरंभच्या प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्ही सोडवले असाल. तुमच्याकडे संदर्भ साहित्य काय असेल मला माहित नाही, परंतु आपल्या जिल्हा परिषदेने पुरवलेलं संदर्भ साहित्य जर तुम्ही पाहिलं असेल तर त्यामध्ये याच्यावर आधारित सराव प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत. आणि हे सोडवत असताना तुम्ही अनेक पद्धतीच्या टर्म्स किंवा संज्ञा तुम्ही या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. आणि याच्याच पुढे जाऊन आपल्याला आता अपूर्णांकामध्ये, व्यवहारी अपूर्णांकात आपल्याला यापुढे अपूर्णांक, त्याचा अर्थ आणि त्याचं लेखन ह्या बाबतीत आपल्याला सर्वप्रथम माहिती पाहणं गरजेचं आहे. तुम्ही मनापासून या गोष्टी शिकून घ्याल अशी मला अपेक्षा आहे. तर अपूर्णांकाचा अर्थ पाहत असताना सर्वप्रथम मी या ठिकाणी व्यवहारी अपूर्णांक आपण या ठिकाणी घेत आहोत. तर व्यवहारी अपूर्णांक पाहत असताना व्यवहारी अपूर्णांकाचा अर्थ काय होतो? ज्या अपूर्णांकामध्ये छेद आणि अंश याचा वापर होतो त्या अपूर्णांकांना व्यवहारी अपूर्णांक म्हणतात. याचा अर्थ काय? समजा या ठिकाणी मी एक अपूर्णांक घेतोय 1/2. आता मी वाचन तुम्हाला करून दाखवले. हे सगळं तुम्ही 4थीत अभ्यासलेलं आहे, परंतु मी एक रिवाइज म्हणून या ठिकाणी मी घेतोय. आता या अपूर्णांकामध्ये 2 हा छेद आहे आणि 1 हा अंश आहे. छेद या शब्दाचा जर प्रॉपर मराठी अर्थ जर आपण पाहिला तर छेद म्हणजे आपण एखादी वस्तू विभागतो किंवा भागतो किंवा तिचे भाग पाडतो, तर ते किती भाग हा अपूर्णांकाच्या भाषेमध्ये या ठिकाणी तुम्हाला तो किती भाग पाडले हे तुम्ही छेदात लिहित असता.
एखाद्या वस्तूचे किती भाग पाडता. आता अनेक वस्तूंचे तुम्हाला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये भाग पाडावे लागतात आणि त्याच्यापैकी तुम्ही काही घेता. हे करत असताना तुम्ही रोजच्या दैनंदिन जीवनात अपूर्णांक रोज तुम्ही अभ्यासताय, रोज तुमच्या हाताकडून अपूर्णांक जातोय, हे वेगळं आपण काही शिकत नाहीत. तर या ठिकाणी आपण एका वस्तूचे, आता ती वस्तू आपण भाकरी घेऊयात. या ठिकाणी मी एक भाकरीचं चित्र काढलेलं आहे आणि ही एक भाकरी आहे. ह्या एका भाकरीचे मी समान 2 भाग केले, समान 2 भाग केले. तर ती भाकरी तुमची आई तुम्हाला 2 भाग करत असताना पट्टी घेऊन रेषा मारून त्याचे 2 भाग दाखवत नाहीये. आपल्याला फळ्यावर रेषा मारून तिचे 2 भाग करावे लागतायत. तर मी या ठिकाणी ते 2 भाग मी असे सेपरेट या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय. तर मी त्या भाकरीचे या ठिकाणी 2 भाग केलेले आहेत. याचा अर्थ काय? तुम्ही हे छेद केलेले आहेत. एका भाकरीचे समान 2 भाग केलेत, म्हणजेच हे 2 छेद केलेले आहेत. पैकी मला त्यातला एक भाग घ्यायचा आहे. पैकी मला त्यातला एक भाग घ्यायचा आहे. तर हा भाग मी माझ्यासाठी घेतला आणि हा जो दुसरा भाग आहे तो मी माझ्या भावाला किंवा बहिणीला दिला. याचा अर्थ काय झाला? हा जो इकडचा भाग आहे तो माझा आहे, तो माझा आहे आणि हा जो भाग आहे तो माझ्या बहिणीचा आहे. मग आता माझा भाग किती हा प्रश्न आहे. तर माझा भाग मग काय होईल? मी पूर्ण एक भाकरी घेतली का? नाही. मी काय केले? भाकरीचे समान 2 भाग केलेत, म्हणजे ते आले छेदस्थानी. जेवढे भाग केले ते आले छेदस्थानी आणि माझ्यासाठी जो मी भाग घेतला तो मी इथं लिहिला, तो झाला अंश. याला वर असतो अंश रेषेच्या आणि खाली असतो छेद. तर 1/2 हे माझ्या वाट्याची भाकरी आहे. 1/2 ही माझ्या वाट्याची भाकरी आहे. आता माझ्या वाट्याची भाकरी 1/2 आहे किंवा 1/2 आहे. आता तुम्हाला हे मी पुढे सांगणारच आहे. वाचन कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगणारच आहे. पण आपण गेल्या वर्षी जे शिकलेले आहात त्याची फक्त आपण पुन्हा एकदा पुनरावृत्ती घेत आहोत. तर या ठिकाणी हा माझा वाटा 1/2 आणि माझ्या बहिणीचा वाटा सुद्धा 1/2 झालेला आहे. आता हे या ठिकाणी ह्या मी आणि माझा भाऊ यांच्या दोघांची मी या भाकरी, ही भाकरी या ठिकाणी ही माझी आहे आणि ही जी भाकरी आहे ही माझ्या भावाची आहे. मग दोघांची बेरीज हा या ठिकाणी दिलेली एक भाकरी आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही अपूर्णांक गेल्या वर्षी शिकलेले आहात. तर या अपूर्णांकाचं वाचन, त्याचा छेद आणि अंश कशाला म्हणतात हे आपण आता पाहिलेलं आहे. परंतु या ठिकाणी एक छेद 2 हा अपूर्णांक आता आपण पाहिला. या अपूर्णांकामध्ये रेषेच्या वर अंश आहे आणि रेषेच्या खाली छेद आहे. वस्तूचे आपण जे भाग पाडतो, जेवढे भाग पाडतो ते खाली लिहायचे असतात आणि त्यातून आपण जे घेतो ते वर लिहायचे असतात. आता आपण त्यातला काही भाग घेतो
मग मराठीमध्ये यालाच काय म्हणतात, त्यातला काही भाग घेणे म्हणजेच अंश घेणे. म्हणजेच काय, अंश घेणे. मग हा वरचा आहे अंश, खालचा आहे छेद. तर या अपूर्णांकाचं वाचन कोणत्या पद्धतीनं केलं पाहिजे, हाही खूप मोठा प्रश्न सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर असतो. आता याचं वाचन काय केलं पाहिजे? आम्ही ज्या वेळेला शिकत होतो, आम्ही ज्या वेळेला तुमच्यासारखे लहान होतो, तेव्हा याचं वाचन काय होतं? 1/2. काय होतं? हे पहिला प्रकार वाचनाचा, 1/2. ज्या वेळेला एक आम्ही तुम्हाला शिकवतोय, गेल्या 4-5 बॅच पूर्वी आम्ही शिकवायला लागलो, तेव्हा नव्यानं पद्धत आली आणि त्या पद्धतीमध्ये अंशाला अंशाचं नाव दिलं, छेदाला छेदाचं नाव दिलं आणि अशा पद्धतीनं वाचन घेतलं. मग ते वाचन कसं आलं? 1 अंश आणि आता 1 हा अंश आहे म्हणून त्याला म्हटलं 1 अंश. आणि छेद म्हणण्याआधी किती छेद आहेत ते घेतलं. हा, छेद 1 अंश छेद 2. अशा प्रकारे नवीन पद्धतीचं वाचन आलं. मग आता नवीन पद्धतीचं वाचन आल्यानंतर जुन्या पद्धतीचं काय करायचं? तर पूर्णपणे जुनी वाचनाची पद्धत बंद केली होती. आता आणखी एक पद्धत आहे, तेही व्यवहारामध्ये वापरलं जातं. तसं आमच्या पूर्वी, आता आम्ही ज्या वेळेला प्राथमिक शिक्षण घेत होतो, इयत्ता 5वी पर्यंत किंवा 7वी पर्यंत किंवा इयत्ता 4थी पासून आम्हाला अपूर्णांक होता आणि त्यावेळेला आमच्या गुरुजींनी आम्हाला 1/2 असा या अपूर्णांकाचं वाचन शिकवलं होतं. आणि आमच्या पूर्वी, मला सांगायचं काय, आमच्या पूर्वी ह्याचं वाचन काय होतं? तर याला म्हणायचे 1/2. काय म्हणायचे? 1/2. हेही वाचन चुकीचं नाही. पहा, वाचनाचे प्रकार किती झाले अपूर्णांक? हे वाचन आहे याच अपूर्णांकाचं 1/2. दुसऱ्या प्रकारचं वाचन झालं 1/2 आणि तिसऱ्या प्रकारचं 1/2. तर ही तिन्ही प्रकारची वाचनं अजिबातही चुकीची नाहीत. ही तिन्ही वाचनं अगदी बरोबर आहेत. आता तुम्ही म्हणाल, मग सर असा जर प्रश्न आला 1/2 अशी मांडणी करून तुम्हाला जर प्रश्न विचारला की याचं वाचन कोणत्या प्रकारचं असेल, तर त्यामध्ये तुम्हाला या तिन्ही प्रकारातली एकच प्रकार त्या पर्यायामध्ये बरोबर दिलेला असेल, बाकीचे 3 पर्याय चुकीचे दिलेले असणार. तर हे लक्षात ठेवा. तर हे तिन्ही प्रकारची वाचनं आपण ध्यानात ठेवा. या ठिकाणी मी काही अपूर्णांक घेतोय आणि त्याची आपण वाचन पाहूया. या ठिकाणी मी काही अपूर्णांक लिहिले, व्यवहारी अपूर्णांक लिहिलेले आहेत, अंश छेद रूपामध्ये असतात ते. तर पहिला जो अपूर्णांक आहे तो आहे 2/3. आता मी वाचन मला तुम्हाला शिकवत असताना, मी जेव्हापासून अपूर्णांक शिकवायला लागलो, थोडक्यात हे लक्षात घ्या की तेव्हापासून ह्या पद्धतीचं वाचन आलंय, मलाही तीच सवय लागलेली आहे. परंतु आमच्या वेळेला जे वाचन होतं ते होतं 2/3, या ठिकाणी 5/7, 9/2, 8/9, 4/3. म्हणजे अंशाचं अंश म्हणून नाव घेतलं जात नव्हतं. ते आता मात्र 2/3, 5/7, 9/2, 8/9, 4/3 अशा पद्धतीचं वाचन आपण करत असतो. आता तुम्ही म्हणाल, सर पूर्वीच्या काळी काय करत होते? तर तेही वाचन मी तुम्हाला करून दाखवतो या सगळ्यांचं. तर हा पहिला जो अपूर्णांक आहे तो आहे 2/3. हा जो आहे
पुढचा अपूर्णांक तो आहे 5 सप्तमांश. हा जो आहे 9 द्वितीयांश. हा अपूर्णांक 8 नवमांश. हा 4 तृतीयांश. म्हणजे 2 हा 3चा अंश आहे, 5 हा 7चा अंश आहे, 9 हा 2चा अंश आहे, 8 हा 9चा अंश आहे, 4 हा 3चा अंश आहे. म्हणजे साध्या सरळ भाषेमध्ये आपण जर पाहिलं तर एका वस्तूचे समान 3 भाग केले, पैकी 2 भाग घेतले. आता मी जे हे तुम्हाला सांगतोय ह्याला मी आणखी एक पर्यायी वाक्य तुम्हाला सांगेल, ते मी आत्ताच का सांगतोय तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी समान 7 भाग केले एका वस्तूचे, पैकी 5 घेतले. आता ती वस्तू कोणती असेल? कोणती असू शकेल. चॉकलेट असेल, कलिंगड असेल, भाकरी असेल, काही असू शकेल. 9/2 म्हणजे काय? समान 2 भाग केले. आता बघा बरं का, मी याचा अर्थ सांगताना ज्या पद्धतीचं वाक्य मी वापरतोय तेच वाक्य मी इथं वापरतोय. थोडस तुम्हाला कन्फ्युजिंग होईल, पण लक्षात घ्या. 2 समान भागांपैकी 9 भाग घेतले. विरोधाभास वाटेल तुम्हाला? इथं शंका आली. एका वस्तूचे 8 समान भाग केले, 9 समान भाग केले आणि 8 घेतले. शेवटचा अपूर्णांक पहा. एका वस्तूचे 3 समान भाग केले आणि 4 घेतले. इथंही थोडासा या वाक्यात विरोधाभास होतोय, शंका येते. पहा या ठिकाणी हे जे अपूर्णांक आहेत, हा 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 आणि हा, हे वाचन करत असताना अगदी मी म्हणतोय ते विधान अगदी सत्य ठरतंय. पण हे जे 2 आहेत अपूर्णांक, हे वाचन करत असताना किंवा याचा अर्थ सांगत असताना थोडीशी शंका येते. आता ती शंका काय येते पहा. तर या 5ही अपूर्णांकामध्ये आपण अर्थ पाहिलेला आहे अपूर्णांकाचा. अपूर्णांकाचा अर्थ पाहत असताना आपण या 2 अपूर्णांकांच्या मध्ये थोडीशी शंका आपल्याला निर्माण झालेली आहे. तर मग ह्याचा अर्थ काय होतो? इथं अर्थ तर चुकतोय आपला. एका वस्तूचे समान 2 भाग केले आणि पैकी 9 घेतले. 9 नाहीतच इथं, कशी घ्यायची? लक्षात येते का तुमच्या मला काय म्हणायचं ते? वस्तूचे समान 2 भाग केले आणि पैकी 9 घेतले. हा अर्थ इथं थोडासा चुकीचा होतोय. मग इथं काय केलं पाहिजे पहा. या ठिकाणी मी काय वाक्य वापरलं पाहिजे? वस्तू तीच आहे, प्रत्येक वस्तूचे काय घेतला पाहिजे मी अर्थ इथं? प्रत्येक वस्तूचे समान 2 भाग केले. प्रत्येक वस्तूचे, वस्तू किती आहेत माहित नाही, खूप वस्तू आहेत आपल्याकडे. त्या प्रत्येक वस्तूचे समान 2 भाग केले आणि मी 9 घेतले. तर आता इथं काही चुकीचं वाटतंय का? नाही. मग मी इथे 1 भाकरी घेतली, दुसरी भाकरी घेतली, तिसरी भाकरी घेतली, चौथी भाकरी घेतली, 5वी भाकरी घेतली, 6वी घेतली. आता बघा मी या प्रत्येकाचे समान 2 भाग केलेत आणि या समान 2 भागाप्रमाणे मी 9 भाग घेणार आहे. हा 1 घेतला, दुसरा घेतला, तिसरा घेतला, चौथा घेतला, 5वा, 6वा, 1 2 3 4 5 6, 7वा घेतला, 8वा घेतला आणि हा 9वा भाग घेतला. मग आता तुमच्या लक्षात येते का की 9/2 ह्या अपूर्णांकाचा अर्थ काय होतो? प्रत्येक वस्तूचे, इथं आपण प्रत्येक भाकरी घेतली,
या भाकरींचे समान 2-2 भाग केलेत आणि घेतलेत किती? त्यापैकी 9 भाग घेतले. तर हा या अपूर्णांकाचा जिथे आपल्याला शंका आली त्याचा अर्थ मी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. आता व्यवहारी अपूर्णांकाचा अर्थ पाहत असताना आता आपण लेखन तर केलेलंच या ठिकाणी. तर लेखन वर असतो अंश, खाली असतो छेद. छेद म्हणजे काय? तर आपण त्या वस्तूचे जेवढे समान भाग करतो ते आपण खाली लिहित असतो आणि पैकी घेतो म्हणजे अंश काढतो. म्हणजे काय करतो? अंश काढतो किंवा अंश एखाद्याला देतो, त्यातला अंश देणे म्हणजे काही भाग देणे, तो आपण वर लिहितो, रेषेच्या वर आणि खाली. तर या ठिकाणी आपण आता व्यवहारी अपूर्णांकाचा वाचन आणि लेखन हे आता आपण पाहिलेलं आहे. हे आपण चौथीतही पाहिलं होतं. तर पहा, चौथीत पाहत असताना आपण काय केलं होतं? या ठिकाणी तुम्हाला भाकरीचं चित्र दिलं होतं. ही भाकरी आणि तिचे हे समान 2 भाग केलेत. म्हणजेच काय? ही अर्धी भाकरी, ही अर्धी भाकरी. एक भाकरी दोघात समान वाटायची आहे, तिचे 2 समान भाग करून त्यातला एक भाग म्हणजे पूर्ण भाकरीचा अर्धा भाग होतो. मग हा एक अर्धा, हा दुसरा अर्धा. तर कोणत्याही एका वस्तूचे 2 समान भाग करून त्यातील एक भाग घेतला तर तो त्या वस्तूचा अर्धा भाग होतो. पूर्ण वस्तूचा अर्धा भाग 1/2 या अपूर्णांकाने आपण दाखवतो. ते आपण आत्ताच शिकलोय. या ठिकाणी एक विटेचा आकार आहे आणि त्या विटेच्या आकाराचे समान 2 भाग केलेत. ते समान 2 भाग या ठिकाणी हा अर्धा आणि हा अर्धा असे 2 अर्धे भाग या विटेचे तयार झालेले आहेत. अर्ध्या भागालाच 1/2 असं म्हणतात. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी चौथीमध्येच आपण पाव कशाला म्हणतात हे शिकलेलो आहे. आता पाव म्हणजे या ठिकाणी एक भाकरी दिलेली आहे. भाकरीच्या उदाहरणावरून अगदी करेक्ट आपल्या लक्षात येतं. पहा, या ठिकाणी काय केलेलं आहे की पूर्ण भाकरी दिलेली आहे. त्या भाकरीचे 4 तुकडे केलेले आहेत. म्हणजेच 4 भाग त्या भाकरीचे केलेले आहेत. म्हणजेच छेद केलेले आहेत. एक भाकरी 4 जणात समान वाटायची आहे. तिचे 4 समान भाग करून प्रत्येकाला त्यातील एक भाग दिला की तो भाकरीचा पाव भाग होतो. म्हणजेच काय? या ठिकाणी भाकरीचे समान 4 भाग केलेत आणि त्या 4 भाकरींच्या त्या 4 भागांमध्ये प्रत्येक भागाला पाव भाग म्हणतात. म्हणजेच समान 4 भाग करून एक घेतला की तो होतो पाव. समान 4 भाग केले आणि त्याच्यापैकी एक भाग घेतला, हा झाला 1/4. हा झाला 1/4. त्यानंतर हा जो दुसरा भाग आहे, जो दुसऱ्या व्यक्तीला द्यायचा आहे किंवा दुसऱ्या मुलाला द्यायचा आहे, तो सुद्धा 1/4. त्यानंतर हा जो भाग आहे तिसरा, तोही 1/4 आणि हा चौथा, हाही 1/4. म्हणजे 4 वेळा 1/4 तयार झाले. हा प्रत्येक भाग म्हणजे पाव भाग झाला. काय तयार झाला? हा पाव भाग तयार झाला. म्हणजेच एका भाकरीतून आपल्याला 4 पाव मिळतात किंवा कोणत्याही वस्तूचे समान 4 भाग केले, कोणत्याही वस्तूचे समान 4 भाग केले. मी समान हा शब्दावर जोर दिलाय. पहा, मग समान भाग केल्याशिवाय, समान 4 भाग केल्याशिवाय त्याला पाव म्हणायचं नाही, हेही ध्यानात ठेवा. त्या ठिकाणी पहा, तुम्हाला एका विटेचे समान 4 भाग करून दाखवलेले आहेत. तर तो प्रत्येक भाग आहे 1/4 किंवा आता वाचनाचे 3 प्रकार आहेत. आता सध्याला आपण 1/4 किंवा 1/4 असंच आपण वाचन करतोय. हा आहे 1/4, हा आहे 1/4, हाही भाग 1/4 आणि हाही एक भाग हा 1/4. तर असे 4 1/4 तयार झाले. 4 वेळा 1/4 तयार झाले. 4 वेळा 1/4 तयार झाले. म्हणजेच 1/4 ची 4 पट झाली.
1/4 ची 4 पट झाली. हेही तुम्ही चौथीत शिकलेले आहात. आता पाव अर्धा पाऊण यामध्ये तुम्ही आता पाव शिकलेले आहात. तुम्ही पाव शिकलेले आहात. त्यानंतर आत्ताच आपण अर्धा पाहिला. आता पाऊण कशाला म्हणायचं हे तुम्ही आता चौथीमध्ये शिकलेले आहात. तर एका भाकरीचे जेव्हा तुम्ही समान 4 भाग करता, हे समान 4 भाग केल्यानंतर तुम्ही अर्ध्यासाठी किती भाग घेतला? समान 2 भाग करून त्यातला 1 भाग. म्हणजेच काय, समान 4 भाग केल्यावर हे 2 भाग घ्यावे लागतील अर्ध्या करता. अर्धा घेण्यासाठी तुम्हाला हे 2 भाग घ्यावे लागतील. म्हणजेच आता तुमची आई काय करते बा, भाकरी मोडताना तुम्ही जर अर्धी भाकरी मागितली तर जुन्या आपल्या ज्या स्त्रिया आहेत घरच्या, आपली आजी असेल, आपली आई असेल, तर त्यांना सवय अशी आहे का ते लगेच त्या भाकरीचे 4 भाग करतात आणि त्यातले तुम्ही अर्धी मागितली की नाही, मग हा भाग आणि हा भाग तुम्हाला ते देऊन टाकतील. अशा प्रकारे देण्याची पद्धत आहे. म्हणजेच अर्धा भाग देण्यासाठी तुम्हाला 2 भाग द्यावे लागतील किंवा समान 2 भाग करून 1 भाग तुम्हाला देतील. म्हणजे हा जो 1 भाग आहे, 2 भागांपैकी 1 भाग आणि या 4 भागांपैकी 2 भाग, त्या दोघांचाही अर्थ अर्धाच आहे. म्हणजेच हा अपूर्णांक काय आहे, हा झाला छेद आणि हा झाला घेतलेले भाग अंश. इथं हा एवढा भाग घेतलाय, समान 2 भाग पैकी 1 भाग. म्हणजे या ठिकाणी पहा, ही भाकरी आहे, ही भाकरी आहे, ह्या भाकरीचे समान 4 भाग केले आणि पैकी 2 घेतले आणि या ठिकाणी समान 2 भाग केले आणि पैकी 1 घेतले. दोन्हीतही भाकरी तुम्हाला तेवढीच मिळते. भाकरी तुम्हाला तेवढीच मिळते. तुमचं पोट तेवढंच भरणार आहे, तेवढाच आकार तुम्हाला मिळतोय. म्हणजेच काय, 4 भागांपैकी 2 भाग घेतले म्हणजे निम्मे घेतले. इथं 2 भागांपैकी 1 घेतला म्हणजेच निम्मा घेतला. मग ह्या दोघांनाही अर्धाच म्हणायचं. आता आपण अर्धा आणखीही अपूर्णांकामध्ये आपण अर्धा दाखवू शकतो. झटपट तुमच्याही लक्षात आलं असेल, जर 8 समान भाग केले तर त्यातले 4 घ्यावे लागतील म्हणजे अर्धा होईल. 10 भाग केले, समान 10 भाग केले तर 5 भाग घ्यावे लागतील, तरी अर्धाच होईल. भाकरी तेवढीच खाल्ली जाईल, अर्धीच भाकरी खाल्ली जाईल. त्यानंतर भाग 20 केले, पैकी 10 भाग घ्यावे लागतील, त्यालाही आपण अर्धाच म्हणतोय. तर अशा प्रकारे अर्धा तुमच्या लक्षात आला. त्यानंतर पावही तुमच्या लक्षात आलेला आहे. समान 4 भाग करायचे आहेत आणि पैकी 1 घ्यायचा आहे. हा झाला पाव. अर्धा तुमच्या लक्षात आला, पाव तुमच्या लक्षात आला. आता अर्धा, पाव आणि पाऊण हे पाहत असताना याचा खऱ्या अर्थानं व्यवहारात उपयोग आहे. पाव, अर्धा आणि पाऊण यांचा खऱ्या अर्थानं व्यवहारात उपयोग आहे आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला जे प्रश्न येतात ते व्यवहारातले प्रश्न येतात. शाब्दिक उदाहरणं ज्याला म्हणतात, ती शाब्दिक उदाहरणं तुमच्या रिअल व्यवहारातली उदाहरणं असतात आणि मग तिथं अडचणी तुम्हाला येतात जर ह्या गोष्टी नाही कळाल्या तर. आता पहा, पाव पाव तुम्हाला कळाला, अर्धा तुम्हाला कळाला. आता पाऊण कशाला म्हणतात तेही पाहूया. हे मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, हे चौथीच चाललेलं आहे. तर पाऊण कशाला म्हणायचं? आता मग पहा, समान 4 भाग केलेत आणि जर का तुम्ही 3 भाग घेतलेत, त्यापैकी 3 भाग घेतलेत तर तो झाला पाऊण. समान 4 भाकरीचे समान 4 भाग करायचे, पैकी 3 भाग तुम्हाला घ्यायचे.
मी घेतलेत म्हणजे त्याला रेखांकित केलेलं आहे. तर समान 4 भाग केले, त्यापैकी 3 भाग मी घेतले, म्हणजेच मी घेतलेला आहे पाऊण. काय घेतलेला आहे मी? पाऊण भाग मी घेतलेला आहे. आता हा जो पाऊण आहे, तर हा पाऊण, अर्धा आणि पाव ह्या गोष्टी तुमच्या सगळ्या झालेल्या आहेत. म्हणून मी आता थोडस आपल्याला जो महत्वाचा भाग घ्यायचा आहे मी तिथपर्यंत जातोय. पहा, व्यवहारी अपूर्णांकामध्ये आपल्याला काही विशिष्ट अशा गोष्टी आल्याच पाहिजेत, त्या कळल्याच पाहिजेत. आता अपूर्णांकाची मी सुरुवात करतोय, आज 2 तारीख आहे, 2 जून आहे आणि इथून पुढे तुम्हाला अपूर्णांक शिकायचा आहे. परंतु काही गोष्टी तुम्हाला जे बेसिक आहेत त्या माहिती असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला मी जो भाग घटक मी शिकवणार आहे आता, तो शिकवण्याकरता काही भाग तुम्हाला माहितीच असायला पाहिजेत. ते काय? तर तुम्हाला समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय हे तुम्हाला कळायला पाहिजे. पाव, अर्धा आणि पाऊण हे शिकत असताना तुम्हाला त्या पाव, अर्धा आणि पाऊण यांच्या मदतीनं तुम्हाला सव्वा, दीड आणि पावणे 2 हे सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजेत. हे तुम्ही चौथीमध्ये पाहिलेलं आहे. आणि आता अपूर्णांकाची ओळख तुम्हाला पूर्ण झालेली आहे हे समजून मला जे आज घ्यायचंय मी तिथपर्यंत जाणार आहे थोडासा वेगाने. आता तुम्हाला काय माहिती पाहिजे बघा. तुम्हाला समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. समच्छेद अपूर्णांक त्यानंतर तुम्हाला काय माहिती हवं? समान अंश अपूर्णांक. समान अंश अपूर्णांक. त्यानंतर तुम्हाला काय माहिती पाहिजे? सममूल्य अपूर्णांक. जो आजच्याला आपल्याला काही गरजेचा नाही. आज आपण हे जे शिकणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला सममूल्य अपूर्णांक माहिती असायची काही गरज नाही. त्यानंतर तुम्हाला अंशाधिक अपूर्णांक माहिती असायला पाहिजे. अंशाधिक. त्यानंतर तुम्हाला छेदाधिक अपूर्णांक माहिती असायला हवं. समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय? समान अंश अपूर्णांक म्हणजे काय? सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय? अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय? त्याचप्रमाणे छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या अपूर्णांकामध्ये पुढे शिकायच्या आहेत. तर हे शिकत असताना तुम्हाला अपूर्णांक जर तुम्हाला शिष्यवृत्तीच्या दृष्टीने तयारी करायची तर ह्या गोष्टी तुम्ही अगोदर पुस्तकातून, जे 5वीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. ह्या आधी तुम्ही सगळ्या पाहून घ्या, शिकून घ्या. मग आता आपल्याला थोडस काही भाग
अपूर्णांकाचे वेगवेगळे आपण अर्थ पाहिलेले आहेत. तर आता आपल्याला समच्छेद अपूर्णांकावर यायचे. तर या ठिकाणी मी तुम्हाला आकृती काढलेली आहे. पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसत असेल मी समान 4 भाग केलेले आहेत आकृतीचे आणि पैकी एक भाग रेखांकित केलेला आहे. म्हणजे हा जो अपूर्णांक आहे तो झाला 1/4 किंवा त्याचं वचन 1/4. आणि या ठिकाणी दुसरी आकृती त्याच आकाराची आहे. या आकृतीचे समान मी 4च भाग केलेत आणि पैकी 3 घेतलेत. म्हणजेच काय, इथंही 4 भाग केलेत, इथंही 4 भाग केलेत आणि इथं पैकी फक्त इथं 1 घेतलाय आणि इथं 3 घेतलेत. म्हणजे हा झाला 1/4, हा झाला 3/4. तर हे दोन्ही अपूर्णांक समच्छेद आहेत. म्हणजे काय, आकृतीचे मी समान भाग पाडलेले आहेत, ते इथंही 4 आणि इथंही 4. म्हणून या अपूर्णांकांना एकमेकाचे किंवा यांना समच्छेद अपूर्णांक असं म्हणतात. आता समच्छेद अपूर्णांक हे आपण या ठिकाणी तुम्हाला दिसतात पहा. ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतात त्यांना समच्छेद अपूर्णांक असे म्हणतात. या ठिकाणी पहा 3/8, 5/8, 7/8 असे मी एकमेकाचे समच्छेद अपूर्णांक काढलेले आहेत. आणखीही आपण समच्छेद अपूर्णांक लिहू शकतो. 5/7, 2/7, 4/7, 8/7, 11/7, 9/7, 1/7 असे हे समान छेद असलेले म्हणजे समच्छेद अपूर्णांक आहेत. पहा, आपल्याला समच्छेद अपूर्णांक त्याच्यानंतर समांश अपूर्णांक यांचा आपण अर्थ पाहिलेला आहे. समच्छेद म्हणजे ज्यांचे छेद समान आहेत ते अपूर्णांक. समांश म्हणजे ज्यांचे अंश सारखे आहेत. सगळ्या अपूर्णांकाचे जर अंश सारखे असतील, छेद भिन्न असतील तर त्याला समांश म्हणतात. तर असे अपूर्णांक यांचा लहान मोठेपणा तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आता पहा, समच्छेद अपूर्णांक समजा आपण या ठिकाणी 5/7 हा एक अपूर्णांक आहे. त्याच्यानंतर 4/7 हा एक अपूर्णांक आहे. यांच्यामध्ये लहान मोठेपणा तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आता पहा, मग यांच्यापैकी मोठा कोण असेल आणि लहान कोण असेल हे कशावरून सांगायचं? तुमच्या लक्षात आलंय आता की वस्तूचे आपण समान भाग करतो ते खाली लिहितो आणि घेतो हे वरचे. म्हणजे आपण घेतले 5 आणि इथं समान 7 भाग केलेत आणि घेतले 4. म्हणजे काय झालं, या ठिकाणी 5 भाग घेतले हे नक्कीच जास्त घेतलेत आणि 4 भाग घेतलेत हे याच्यापेक्षा नक्कीच कमी आहेत. म्हणजेच काय झालं, 5 हे जास्त असल्यामुळे आपलं पोट जास्त भरणार आहे. मग जिथं पोट जास्त भरतं तो अपूर्णांक मोठा, तो अपूर्णांक मोठा. मग आता या ठिकाणी पहा, 5/7 हा मोठा अपूर्णांक असेल 4/7 पेक्षा. 5/7 मोठा 4/7 पेक्षा. मग असे आपल्याला पहा दोन अपूर्णांकांची आपल्याला तुलना करता आली. कशामुळे करता आली? छेद सारखा आहे. कसा आहे? छेद सारखा आहे. हेच आपण आणखी एक अपूर्णांक, दोन अपूर्णांक घेऊया आणि त्यांची तुलना पाहूयात. 2/4 आणि 1/4. पहा, या ठिकाणी वस्तूचे समान 4 भाग केलेत आणि पैकी घेतले 2. इथं वस्तूचे समान 4 भाग केलेत आणि घेतले 1. मग आता कोणत्या अपूर्णांकात पोट जास्त भरेल आपलं? वस्तू तीच. तुलना करत असताना नेहमी ध्यानात ठेवायचं, तुलना करत असताना 2 अपूर्णांक असतील, 4 अपूर्णांक असतील, तुम्ही तुलना करताय म्हणजे याचा अर्थ वस्तू तीच आहे, वस्तू बदलत नाही. हे ध्यानात ठेवायचं नेहमी. वस्तू तीच आहे. इथं घेत असताना त्याच वस्तूचे समान 4 भाग केलेत आणि 2 घेतले, त्याच वस्तूचे समान 4 भाग केलेत आणि 1 घेतलाय.
वस्तू तीच आहे. म्हणून आपल्याला इथं एक गोष्ट सांगता येते का इथं आपलं पोट जास्त भरेल आणि इथं आपलं पोट यापेक्षा तुलनेत कमी भरेल. म्हणजे हा जो अपूर्णांक आहे तो मोठा अपूर्णांक आहे. तुमच्या लक्षात आलं का? जेव्हा अपूर्णांक समच्छेद असतात, जेव्हा अपूर्णांक समच्छेद असतात तेव्हा ज्याचा अंश मोठा आहे तो अपूर्णांक मोठा आहे. ज्याचा अंश मोठा आहे तो अपूर्णांक मोठा आहे. केव्हा? जर छेद समान असतील तर. या दोघांमध्ये तुलना केली, ज्याचा छेद मोठा आहे तो मोठा आहे आणि ज्याचा छेद लहान आहे तो लहान आहे. इथं पहा 5/7 आणि 4/7 मध्ये छेद समान आहेत म्हणून आपल्याला अंश पाहायचा. ज्याचा अंश मोठा तो मोठा, ज्याचा अंश लहान तो लहान. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी तुमच्या ही गोष्ट आता लक्षात आलेली असेल. छेद समान असताना फक्त पाहायचा अंश. ज्याचा अंश मोठा तो मोठा, ज्याचा अंश लहान तो लहान. हे ध्यानात ठेवा. आता मी आणखी एक टर्म मगाशी इथं वापरली पहा, सम अंश. काय वापरले मी या ठिकाणी? सम अंश. आता सम अंशाचा काय अर्थ होतो हेही आपल्याला नंतर पाहायचंय. परंतु आता आपल्याला सुरुवातीला पुढच्या पेजवर मी जातोय. समच्छेद अपूर्णांकाचा समच्छेद अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम. तुम्हाला 2 पेक्षा अधिक जर अपूर्णांक दिलेत समच्छेद तर त्याचा चढता उतरता क्रम तुम्हाला मांडता आला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे तुम्ही पूर्ण संख्या शिकत असताना तुम्ही चढता उतरता क्रम शिकलेले आहात. अगदी 10 अंकी संख्यापर्यंत तुम्ही चढता उतरता क्रम तुम्ही मांडू शकता, 1 अंकीपासून 10 अंकीपर्यंत. तर अपूर्णांकातही तसंच आहे. जो मोठा असेल तो मोठा घेतला, त्याच्यानंतर जर त्याच्यापेक्षा लहान घेतला तर आपण उतरत जातो, आणि जर लहान घेतला त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घेतला तर आपण चढत जातो. हे तुम्हाला माहिती आहे. तर समच्छेद अपूर्णांकामध्ये चढता उतरता क्रम कसा? सेम तसंच आहे. अगदी पूर्णांकात जसं आहे तसंच अपूर्णांकात. तुम्हाला समच्छेद अपूर्णांकामध्ये लहान मोठेपणा कळतो म्हणजे तुम्हाला चढता उतरता क्रम मांडणं फार अवघड नाही. फक्त चढता उतरता क्रम मांडत असताना पहा काय करायचंय. मी काय अपूर्णांक घेतोय समच्छेद, चार छेद 6, 2/6, 5/6, 3/6. या ठिकाणी आपण 4 अपूर्णांक घेतलेले आहेत. परीक्षेला तुम्हाला शक्यतो 4 अपूर्णांक दिले जातात आणि मग यांचा चढता उतरता क्रम कोणता असेल किंवा यांचा जर चढता क्रम लावला तर शेवटचा अपूर्णांक कोणता असेल. तर अशा पद्धतीचा प्रश्न येतो. आणि मग आता याचा चढता क्रम मांडायचा म्हणजे काय करायचं आपल्याला? तुम्हाला छेद समान आहे म्हणजे हे समच्छेद आहेत नक्कीच. तर समच्छेद अपूर्णांकाच्या मध्ये फक्त अंश पाहायचा आणि लहान मोठा ठरवायचा. मग आता या ठिकाणी तुम्हाला दिसतंय पहा, सगळ्यात मोठा अंश कोणता? तर हा सगळ्यात मोठा आहे. आणि सगळ्यात लहान अंश कोणता? तर हा आहे. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला कळल्या. हे मधले आहेत, हे मधले आहेत. मग आता तुम्हाला काय करावं लागेल? चढता क्रम मांडताना, चढता आणि उतरता क्रम मांडताना तुम्ही आधी चढता क्रम आपण मांडूया. काय मांडू आपण सुरुवातीला? चढता क्रम. तर चढता क्रम म्हणजे काय? तुम्हाला चढत जायचंय, वाढत जायचंय, उंची तुम्हाला वाढवत न्यायची, आकार तुम्हाला वाढवत न्यायचा आहे. म्हणजे काय? आधी सगळ्यात लहान घ्यावं लागेल. मग सगळ्यात लहान कोण आहे या ठिकाणी? 3/6. आता पहा 3/6 हा सगळ्यात लहान होता म्हणून आपण या ठिकाणी तो घेतला, त्याला मी गोल केला. आता उर्वरित 3 अपूर्णांकामध्ये सर्वात लहान कोण? याचा अर्थ काय? याच्यापेक्षा तो नक्कीच मोठा असणार आहे. किंवा हा 2/6 आहे सगळ्यात लहान. कोण आहे? सॉरी, 2/6 हा सगळ्यात लहान आहे म्हणून आपण 2/6 या ठिकाणी घेतलेला आहे. आता उर्वरित अपूर्णांकांच्या मध्ये सर्वात लहान कोण? तर तो असणार आहे 3/6. मग त्यानंतर 3/6 लिहिला. आता पहा दोघांना आळ पडलंय. आता कोण?
आता ह्या दोघांच्यात लहान कोण? तर तो असणार आहे 4/6. मग याच्यानंतर 4/6 आणि आपल्याला माहिती तो सगळ्यात मोठा आहे, तो सगळ्यात शेवटी येणारच आहे 5/6. तर हा झाला आपला चढता क्रम. कोणाचा? समच्छेद अपूर्णांकांचा चढता क्रम. आता ह्या गोष्टी आपल्याला सहज सोप्या आहेत समच्छेद अपूर्णांकामध्ये. आता आपल्याला मी या ठिकाणी समअंश हा शब्द वापरलेला आहे, परंतु वेळेअभावी तो समअंश मी उद्याच्या पाठात सुद्धा मी घेऊ शकेल म्हणून मी ठेवतोय त्याला माग. आता यांचा उतरता क्रम कसा लिहावा लागेल मग आपल्याला बघा. जसं आपण चढत गेलो त्याच्या विरुद्ध उलट क्रम मानला की तो उतरता क्रम असणार आहे. आता या ठिकाणी या 4 अपूर्णांकामध्ये आता आपल्याला उतरत जायचंय. याचा अर्थ काय? मोठ्याकडून लहानाकडे जायचे, मोठ्या पायरीकडून लहान पायरीकडे जायचे, कमी किंवा उंच पायरीकडून बुटक्या पायरीकडे जायचे, मोठ्याकडून लहानाकडे. मग आता या ठिकाणी मोठा कोण आहे? 5/6. कोण आहे? 5/6. मग 5/6 सगळ्यात मोठा, त्याला गोल मारा. आता उर्वरित 3 अपूर्णांकामध्ये सगळ्यात मोठा कोण? तर तो असेल 4/6. तो लिहिला, त्याला इथं आळ पडलं. आता राहिले 2 अपूर्णांक. तर यांच्यामध्ये मोठा कोण? 3/6. आता राहिला लास्ट अपूर्णांक 2/6. हा झाला उतरता क्रम. म्हणजे समच्छेद अपूर्णांक असताना, छेद समान असताना आपल्याला चढता आणि उतरता क्रम मांडणं सुद्धा खूप सोपं आहे, कारण फक्त आपल्याला अंश पाहायचा आहे. आणि हे एक ध्यानात ठेवा की समच्छेद अपूर्णांक हा तुम्हाला जर कळला तर तुम्हाला पुढील ज्या काही गोष्टी शिकायच्या त्याला अजिबातही अडचण येणार नाही. समच्छेद अपूर्णांक सगळ्यात महत्वाचा ध्यानात ठेवायचं का समच्छेद असल्यास, छेद समान असल्यास फक्त आणि फक्त अंश पाहायचा आणि त्याच्यावरून लहान मोठेपणा ठरवायचा. ह्या गोष्टी तुम्हाला बेरीज वजाबाकी मध्ये सुद्धा उपयोगाला पडतात. अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी करत असताना किंवा इतर क्रिया करत असताना तुम्हाला छेद समान असणं आवश्यक असतं आणि तेही त्या ठिकाणी तुम्हाला मग समच्छेद जर तुम्हाला पक्की जर तुमच्या मनामध्ये बसलेला असेल समच्छेद म्हणजे काय, तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तर चला पुढे जाऊया आपण. या ठिकाणी मी काही उदाहरणं घेतलेली आहेत, नमुना उदाहरणे. पहा, पहिलं उदाहरण काय आहे तुम्हाला दिसत असेल. 7/11, 5/11, 9/11, 3/11 या 4 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? तर पहा या ठिकाणी तुम्हाला दिसते समच्छेद अपूर्णांक आहे आणि समच्छेद अपूर्णांकात सोपं एवढं आहे की छेद समान दिसले की लगेच अंश पाहायचा, जो मोठा असेल तो मोठा. मग कोण मोठा आहे? या ठिकाणी तुम्हाला हा दिसतोय पहा मोठा. हा सर्वात मोठा आहे. मग पर्यायामध्ये जो हा अपूर्णांक जिथं असेल तो पर्याय क्रमांक तुम्ही निवडला पाहिजे. आता पुढचा पहा. 12/23, 19/23, 11/23, 17/23 मध्ये सर्वात लहान अपूर्णांक कोणता? हे सगळे समच्छेद आहेत. दिसतंय तुम्हाला? हे सगळे समच्छेद आहेत आणि समच्छेद असतील तर आपल्याला अडचण नाही. आपल्यासाठी सगळ्यात सहज सोपं समच्छेद असणं. मग समच्छेद असताना फक्त अंश पाहायचा. आपल्याला लहान अपूर्णांक विचारलाय, मग लहान अंश कुठे आहे? हा पहा या ठिकाणी आहे. म्हणजे 11/23 हा सर्वात लहान अपूर्णांक असणार आहे. जिथं तो हा अपूर्णांक दिसेल तो पर्याय क्रमांक निवडायचा आणि तो उत्तर लिहून टाकायचा. पुढचा पर्याय, पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न तुम्हाला दिसत असेल. 7/12 चौकट 5/12 दिलेल्या चौकोनात योग्य चिन्ह वापरा. म्हणजे या ठिकाणी प्रश्न असा आहे तुलना करा, लहान मोठा ओळखा. आता या ठिकाणी तुम्हाला दिसतंय काय?
7/12 आणि 5/12 दोन्हींचा छेद समान आहे म्हणजे हे समच्छेद आहेत. समच्छेद असला आपला प्रश्न मिटला. आपण काय पाहायचा? अंश पाहायचा. जो मोठा ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग आता आपल्याला चिन्ह वापरताना काळजी घ्यायची आहे. ज्या बाजूला मोठा अंक त्या बाजूला या दोन रेषांचं, ह्या दोन रेषा स्वतंत्र आहेत हे लक्षात घ्या. तर ही जी चिन्ह आहेत या चिन्हांचा अर्थ तुम्ही नीट लक्षात घ्या. आपल्याला आपण पाहिलं सुरुवातीलाच पहिलेलाच पाहिलं तर बरोबर चिन्ह आपल्याला होतं, म्हणजे याला आपण समान चिन्ह म्हणतो. काय म्हणतो? समान चिन्ह. म्हणजे ह्या ज्या दोन रेषा आहेत त्या समांतर चालतात. ह्या ज्या दोन रेषा आहेत त्या समांतर चालतात. म्हणजेच काय? तिकडची संख्या इकडची संख्या दोन्ही समांतर, दोन्ही सारख्या. आता ह्या ज्या दोन रेषा आहेत पहा, ह्या दोन रेषांनी कोण तयार झालाय, पण तो कोण नाही लक्षात घ्यायचा. तुम्ही लक्षात घ्या, ह्या दोन रेषाच्या आहेत, ह्या समान चिन्हाच्या दोन रेषा आहेत. या समान चिन्हाच्या ह्या ज्या दोन रेषा आहेत इकडे त्या मिटवल्या आणि इकडे त्या थोडस तोंड, थोडक्यात त्यांनी इकडे तोंड ह्या बाजूला केले. म्हणून काय करायचंय? ह्या बाजूला मोठी संख्या येणार, ह्या बाजूला लहान संख्या येणार. ह्या त्याच दोन रेषा आहेत या इथं. त्यानंतर असं जरी केलं तर ह्या त्याच दोन रेषा आहेत समानच्या, पण त्या समान राहिलेल्या नाहीत. तर ह्या बाजूला तोंड मोठं केलेलं आहे. याचा अर्थ काय? ज्या बाजूला तोंड मोठं त्या बाजूला मोठी संख्या. हे नेहमी ध्यानात ठेवायचं. मग तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली का? याला काय म्हणतात? पेक्षा मोठा. ह्या चिन्हाला काय म्हणतात? पेक्षा लहान. आणि याला काय म्हणतात? समान. आता इथं कोणतं चिन्ह येईल बघा बरं. 7/12 आणि 5/12 मध्ये मोठा कोणत्या बाजूला आहे? ह्या बाजूला. म्हणजेच काय करायचे? त्या दोन रेषा अशा पद्धतीने येणार आहे. 7/12 मोठा 5/12 पेक्षा. पुढचा प्रश्न पहा. 9/17 9/14 या चौकोनात हा 9/17 चौकट 9/14 चौकोनात योग्य चिन्ह वापरा. आता मी तुम्हाला मगाशी सांगितले, जेव्हा छेद समान नसतील तर वेळेअभावी मी ठेवतोय, उद्याच्या तासिकेला मी ही घेणारच आहे. तर इथं अंश समान आहेत म्हणून हा प्रश्न मी मागे ठेवतोय. उद्याच्या तासिकेला मी हा घेईल, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. पुढचा प्रश्न पहा. इथंही समान अंशाचा आहे. इथं पहा समच्छेद आहे. 6/15 11/15 7/15 4/15 यात सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? सरळ आहे. छेद समान आहेत, अंश पाहायचा. जो अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग कोण आहे मोठा? 11/15 हा अपूर्णांक सर्वात मोठा असेल. 11/15 कुठे आहे? म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. आपल्याला हा तर या ठिकाणी वेळेअभावी मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. उद्याच्याला आपल्याला बेरीज शिकायची आहे, व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज शिकायची. तर ती बेरीज शिकण्याआधी मी तुम्हाला हा जो भाग आहे तो घेणार आहे, म्हणजे भिन्न छेद आणि असे भिन्न छेद असलेले व्यवहारी अपूर्णांक यांचीही तुलना मी एक 10-15 मिनिटांमध्ये तुमचं घेईल आणि मग त्याच्यानंतर आपण व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज पाहणार आहोत. तर आज या ठिकाणी आपण सर्वांनी मी जो केलेला प्रयत्न आहे संपला. मी केलेला प्रयत्न आहे तुम्ही शांतपणे ऐकून घेतलेत, याबद्दल आपणा सर्वांचं मी आभार मानतो. आणि उद्याच्या तासिकेला उर्वरित भाग घेऊया. धन्यवाद सर. मागील 1 तासामध्ये आदरणीय संभाजी नरवडे सर यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी अपूर्णांक हा जो घटक आहे त्यामध्ये व्यावहारिक अपूर्णांक, समच्छेद व भिन्न अपूर्णांक व त्या अपूर्णांकाचा लहान